नमस्कार, मी प्रशांत फाटक. आज चैत्र शुक्ल दशमी शके 1946 सादर करत आहोत ठाणे वार्ता. पाहुयात काही ठळक घडामोडी. दिवा आणि मुंब्रा परिसरात चौथ्या दिवशी 82 अनधिकृत नळ जोडण्या खंडित, 2 गुन्हे दाखल. ठाणे शहरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जवळपास 3000च्या वर CCTV कॅमेरे लावण्यात येणार. आणि चैत्र नवरात्र उत्सवात पारंपरिक मंगळागौरीसोबत मातृशक्तीने जपली रास गरब्याची परंपरा. मंत्री आशिष शेलार यांचीही उपस्थिती. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. पाहूया काही ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. जेलमधून सुटलेला आरोपी पुन्हा अपराधाच्या वाटेवर. व्यवसायासाठी पैसे हवे होते म्हणून वृद्धेचा जीव घेतला. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत खून करून दागिने लंपास. खडकपाडा पोलिसांच्या तपासातनं आरोपी गजाआड. कल्याणच्या आंबिवली परिसरात राहणाऱ्या 74 वर्षीय रंजना पाटकर यांची हत्या करून त्यांचे सोन्याचे दागिने लांबवणाऱ्या गुन्हेगाराला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे. चांद उर्फ अकबर शेख, वय वर्ष 30 असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून तो यापूर्वी हत्या प्रकरणात दोषी आढळून कारागृहात होता. चांगली वर्तणूक असल्यामुळे त्याला काही महिन्यांपूर्वी सुटका देण्यात आली होती. जेलमधनं सुटल्यानंतर तो आंबिवलीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहत होता. मात्र मोमोज विक्रीसाठी व्यवसाय सुरू करायचा असल्याने त्याला पैशांची गरज होती. त्यामुळे त्याने काही दिवस रंजना पाटकर यांच्या घराची रेकी केली. 20 मार्च रोजी आरोपीने पाणी मागण्याच्या बहाण्याने वृद्धेच्या घरी प्रवेश केला. टीव्हीचा आवाज वाढवून त्याने आरडाओरडा ऐकू नये याची काळजी घेतली आणि नंतर महिलेचा गळा दाबून खून केला. तिच्या गळ्यातले मंगळसूत्र आणि कानातले कर्णफुले मिळून सुमारे 1 लाखाचे दागिने लंपास केले. या प्रकरणी मयताच्या कुटुंबाचा दुसऱ्यावर संशय होता. त्यामुळे पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेऊन त्याला न्यायालयात हजर केले व तो सध्या आधारवाडीच्या जेलमध्ये आहे. मात्र या दरम्यान पोलिसांनी परिसरात असलेल्या गुन्हेगारीवरती पाठ ठेवत 100पेक्षा अधिक लोकांची माहिती गोळा करत पोलिसांच्या गुप्त माहिती दलाने दिलेल्या माहितीवरनं खऱ्या आरोपीचा छडा लावला. आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही हत्या आणि जबरी चोरी उघडकीस आणणाऱ्या खडकपाडा पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून या गुन्ह्यातला अधिक तपास सुरू आहे. टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही शांत झाले नसताना डोंबिवलीत आणखीन एका मोठ्या फसवणूक प्रकरणाची पोलिसांमध्ये नोंद झाली आहे. शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा देतो म्हणत ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्तिक कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल 1,23,00,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे फसवणूक करणाऱ्या 3 आरोपींची नावे असून ग्रोथ ऑफ इंडिया आणि अर्थयुक्तिक कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे व त्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटुंबांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीवर दरमहा 10% परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचे. सध्या या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी 8 ते 9 जणांच्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करत 2 आरोपींना ताब्यात घेत एका फरार आरोपीचा शोध सुरू केला आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात शनिवारी सायंकाळी पार पडलेल्या याज्ञवल्क्य पुरस्कार वितरण समारंभात सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यावेळी आपल्या भाषणादरम्यान त्यांनी व्यासपीठावरील मान्यवर आणि प्रेक्षकांच्या उपस्थितीत एक प्रसंग सांगताना अजय अतुल यांचं प्रसिद्ध गीत लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा याची आठवण करून दिली. मात्र या गाण्यात मशाल शब्द असल्याने त्यांनी या गाण्याचं पहिलं कडवं बोलणं टाळलं. या गाण्यात मशाल शब्द आहे त्यामुळे पहिलं कडवं बोलणार नाही असं सांगत त्यांनी ते टाळलं आणि गाण्याचं दुसरं कडवं उच्चारत उपस्थित मान्यवरांची स्तुती केली.
त्यांच्या या विनोदी आणि सांकेतिक शैलीने उपस्थितांमध्ये हास्याचं वातावरण निर्माण झालं. तसेच ठाकरे गटाची निशाणी मशाल असल्यानं शेलार यांनी कडवं न बोलण्याची चर्चा देखील सर्वत्र सुरू झाली. या सोहळ्यात विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना याज्ञवल्क्य संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आलं. यामध्ये माजी कुलगुरू डॉक्टर नरेश चंद्र, कार्यकारी विश्वस्त डॉक्टर सुरेश एकलहरे आणि समाजसेविका विद्याताई धरप यांचा समावेश होता. या पुरस्कारांचे वितरण डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार नरेंद्र पवार, महाराष्ट्र टाइम्सचे संपादक श्रीकांत बोजेवार तसेच संस्थेचे विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. धर्मो रक्षिती रक्षितः आणि तमोसोमा ज्योतिर्गमय या ब्रीदवाक्यांनी सजलेल्या या समारंभामध्ये संस्कृती, समाजकार्य आणि शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांचा यथोचित गौरव करण्यात आला. रामनवमीनिमित्त आज कल्याणमध्ये कल्याणच्या दुर्गामाता चौकापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. हजारो कल्याणकर या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. मिरवणुकीमध्ये प्रभू श्री रामचंद्रांची वेशभूषा, छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाईंची वेशभूषा करत लहान मुले, तरुण आणि तरुणी सहभागी झाले होते. ढोल पथक, आदिवासी नृत्य, अनेक राज्यातल्या समाजाच्या लोकांनी आपापल्या राज्याचा पोशाख घालून ते मिरवणुकीत सहभागी झाले. रामनवमीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत जय श्रीरामच्या घोषणा, श्रीरामांची गाणी, भगव्या पताका, झेंडे यामुळे कल्याणमधले वातावरण राममय झाल्याचे पाहायला मिळाले. कल्याण पूर्व परिसरात रामनवमीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रांची गाणी, जय श्रीरामच्या घोषणा आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले नागरिक यामुळे संपूर्ण वातावरण श्रीराममय झाल्याचं पाहायला मिळालं. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील या रॅलीत सहभागी झाले होते. रामनवमीनिमित्त कल्याण पूर्वेत मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीमध्ये कल्याण पूर्वेतले शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मिरवणुकीत सहभागी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फलक झळकावले. मात्र याच मिरवणुकीत काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावले. नथुराम गोडसे यांचे फलक झळकावल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या आणि नथुराम गोडसेचे फलक शहरामध्ये चर्चेचा विषय ठरले होते. ठाणे महानगरपालिकेने दिवा आणि मुंब्रा परिसरात चौथ्या दिवशी केलेल्या कारवाईत 82 अनधिकृत नळ जोडण्या खंडित केल्या. तर या प्रकरणी 2 गुन्हे दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. यापूर्वी तिसऱ्या दिवशी 57 अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या होत्या. तर पहिल्या दिवशी 29 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी 44 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. कल्याण फाटा ते वाय जंक्शन येथे 3 व्यावसायिक तर 21 घरगुती अनधिकृत नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या. तर 5 मीटर आणि मोटर पंप जप्त करून अनधिकृत टँकर भरणा केंद्र बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर वाय जंक्शन ते मुंब्रा येथे 35 निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आले. दिवा चौक महोत्सव मैदानाजवळ 23 निवासी अनधिकृत नळ संयोजन खंडित करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता यांनी दिली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अनधिकृत नळ जोडण्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 4 दिवस मुंब्रा दिवा प्रभाग समितीचा अतिक्रमण विभाग आणि पाणीपुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवामध्ये नारीशक्तीचा जागर करण्यात आला. कोपरीतील चैत्र नवरात्रोत्सवामध्ये शनिवारी 7व्या दिवशी भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात पारंपरिक मंगळागौरीसोबतच रासगरब्याचा कार्यक्रम जल्लोषात पार पडला. प्रचंड उष्म्यात देखील संगीताच्या तालावर फेर धरणाऱ्या शेकडो गरबाप्रवीण महिलांचा उत्साह दिसून आला. दरम्यान रात्री उशिरा राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी नवरात्र उत्सवाला उपस्थिती दर्शवून श्री अंबे मातेचे दर्शन घेतले. या प्रसंगी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे आदींसह अनेक पदाधिकारी व नेते मंडळी उपस्थित होती. ठाणे पूर्वेकडच्या कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री अंबेबा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे. या महायज्ञाच्या 7व्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे यांनी सांज आरती केली. देवीच्या उत्सवामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा असलेला मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात तरुणींपासून 50शीतल्या महिलांनी पारंपरिक वेशामध्ये खेळ, फुगडी, उखाणे याच्याबरोबर सुमधुर गीते आणि जुन्या नव्या गाण्यांवर फेर धरून सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले. तर नवरात्रीमध्ये खेळल्या जाणाऱ्या रास गरब्याची परंपरा मातृशक्तीने जपली. रात्रौ मंडपामध्ये तब्बल 5 तास रंगलेल्या रासगरब्यात विविध हिंदी आणि मराठी गीतांच्या बरोबर गुजराती गीतसंगीताच्या साथीने साधा गरबा, पोपट गरबा, बकरी गरबा, चक्री गरबा, 3 ताली गरबा यांच्यासारख्या विविध गरबा नृत्यांवर महिला शक्ती एकवटल्याचे दिसून आले. याद्वारे महिलांनी काही क्षण आपले दुःख विसरून नृत्याचा मनमुराद आनंद लुटला. ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्याकरता भाजपाच्या खोपट कार्यालयात उपस्थित असतात. सोबत कोकण पदवीधर मतदारसंघातले आमदार निरंजन डावखरेही उपस्थित असतात. आमदार केळकर यांनी आज सोमवारी खोपट इथल्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी आमदार डावखरे, माजी नगरसेवक सुनेश जोशी, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजपा सरचिटणीस सचिन पाटील, विलास साठे, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे आदी उपस्थित होते. ठाणे महानगरपालिका अंतर्गत अतिक्रमणे, पाणी विषय, एसटी महामंडळ, पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, सफाई अशा विविध विषयांवर 50च्या वर निवेदने यावेळी प्राप्त झाली. आमदार केळकर यांनी काही समस्यांचे अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तिथे निरसनं करून दिले. यावेळी आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले की निवेदने ठेवून न घेता त्याचा योग्य तो पाठपुरावा मी प्रशासनाकडे करत असतो आणि नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत 151 आमदार आपल्या भेटीला कार्यक्रम मी ठाणे मतदारसंघातल्या विविध परिसरात घेतले असून 40,000च्या वर नागरिकांनी या निमित्ताने संवाद साधला आहे. लोकप्रतिनिधीने पक्षाच्या जिल्हा कार्यालयात ठराविक वेळेला नागरिकांना भेटण्याकरता बसणे आवश्यक आहे. नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. आपल्या हक्काच्या माणसाशी बोलत आहोत अशी भावना त्यांच्यात निर्माण झाली पाहिजे. ठाणे शहरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जवळपास 3,000च्या वर CCTV कॅमेरे लावण्यात येणार आहेत. PMC या संस्थेद्वारे हे काम करण्यात येणार आहे. संबंधित सहाय्यक आयुक्तांना व कॅमेरे लावणाऱ्या काम करणाऱ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आमदार केळकर यांनी खोपट कार्यालयात बोलवून शहरात लागणाऱ्या CCTV कॅमेऱ्याविषयी माहिती घेतली. याबाबत बोलताना आमदार केळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करून शहरे सुरक्षित होण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे क्रांतिकारी असे पाऊल आहे. एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी शहराला स्मार्ट सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे कॅमेरे AI व डायल क्रमांक 112शी संलग्न असल्यामुळे याचे अनेक उपयोग आहेत. कुठे झाडे पडली असतील, रस्त्यात खड्डा असेल वा कचरा साचला असेल तर संबंधित विभागाला याची कल्पना आणि माहिती या कॅमेऱ्याच्या माध्यमातून तत्काळ मिळेल. शिवाय रस्त्यात चालणाऱ्या रोमियोगिरीला, छेडछाडीला आळा बसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस खात्यालाही याचा निश्चितच चांगला उपयोग होणार आहे असंही ते म्हणाले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 750-6946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. दिवा आणि मुंब्रा परिसरात 4थ्या दिवशी 82 अनधिकृत नळ जोडण्या खंडित, 2 गुन्हे दाखल. ठाणे शहरात महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून विविध ठिकाणी जवळपास 3,000च्या वर CCTV कॅमेरे लावण्यात येणार. चैत्र नवरात्र उत्सवामध्ये पारंपरिक मंगळागौरीसोबत मातृशक्तीने जपली रासगरब्याची परंपरा. मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज
तर यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. मंडळी, धन्यवाद.